जिल्हा बँकेमध्ये दुष्काळग्रस्तांच्या निधीमध्ये घोटाळा झाल्याची चर्चा आहे। संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी केली आहे। तासगाव तालुक्यात दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची भरपाई शासनाकडून आली आहे। काही शेतकरी मयत तर काही शेतकऱ्यांची जिल्हा बँकेकडे खाती नसल्यामुळे ते पैसे घेण्यासाठी फिरकले नाहीत। त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून बँकेच्या अनामत खात्यामध्ये कोट्यवधी रुपयांची रक्कम पडून आहे। या निधीची फारशी चौकशी होत नसल्यामुळे चतुर कर्मचाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा डल्ला मारला आहे। सूत्राच्या माहितीनुसार जिल्हा बँकेच्या तासगाव तालुक्यातील शाखांमध्ये 10 कर्मचाऱ्यांनी जवळपास 6 ते 7 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे। आटपाडी, कवठेमहांकाळ, जत, मिरज, खानापूर, कडेगाव, पलूस बँकांच्या शाखांमध्येही कर्मचाऱ्यांकडून अनामत रकमांवर डल्ला मारला असल्याची शक्यता आहे। दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत केली जाते। पीक विम्याची मदतही शेतकऱ्यांना मिळते। शेतकऱ्यांच्या मदतीची सर्व रक्कम जिल्हा बँकेच्या प्रत्येक शाखेत अनामत खात्यावर ठेवली जाते, पण मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर न जाता बँकेतील कर्मचाऱ्यांनीच त्या रकमेवर टप्प्याटप्प्याने 3 वर्षात लाखो रुपयांवर डल्ला मारला आहे। जिल्हा बँकेच्या प्रत्येक शाखेत अनामत रकमेची खाती आहेत। या खात्यातून वारंवार व्यवहार होत नाहीत। याचाच गैरफायदा घेऊन या शाखेतील कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने रक्कम वर्ग केली आहे। त्यातूनच तासगाव तालुक्यात जिल्हा बँकेच्या 10 कर्मचाऱ्यांनी 6 कोटी रकमेवर डल्ला मारल्याची प्राथमिक माहिती आहे।